नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठी बातमी बघणार आहोत। ती म्हणजे अशी की राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडणार, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर। काय आहे ही बातमी आणि काय अपडेट आहे ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओवरती शेवटपर्यंत नक्की राहा। नमस्कार मित्रांनो, मी हर्षदा तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांविषयी एक मोठी बातमी बघणार आहोत आणि ती म्हणजे कर्जमाफीची। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। आता कर्जमाफीचा निर्णय आता आणखीन काही दिवसांच्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यापर्यंत कर्जमाफी होईल असं आश्वासन दिलं होतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। पण कर्जमाफीच्या या निर्णयाला विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास 25 जून पर्यंत आचारसंहिता राहणार आहे। 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचं सरकारचं आश्वासन होते। सहकार मंत्रालयाने तसा प्रस्तावही तयार केला होता। मात्र आता विधान परिषद निवडणुकीमुळे हा निर्णय लांबणीवर पडणार असं दिसत आहे। यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, असं ही चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत अडचणींची शक्यता वर्तवली जात आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत महापालिकांचे सर्व नगरसेवक, नगरपालिका, नगर पंचायतीचे अध्यक्ष आणि नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, सगळं स्वीकृत सदस्य आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य असतात। सर्वसामान्य मतदार नसल्याने सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र सर्वसामान्यपणे असे मोठे निर्णय घेण्याचे टाळले जाते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। अशातच राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी संदर्भात काय प्रक्रिया पुढे केली जाते किंवा केली जात आहे, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून अखेरपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याचे संकेत दिले होते। राज्यातील 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। सुमारे 27,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य सरकारवर पडणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत पीक कर्जावर 2 लाखांपर्यंत माफी प्रस्तावित आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। आचारसंहिता संपल्यानंतरच मंत्रिमंडळात प्रस्तावावर निर्णय अपेक्षित असल्याची माहिती आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर स्थगिती ही मिळणार आहे की काय, किंवा राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा लांबवणीवर जाणार, किंवा विधान परिषदेची निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर हा, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेतलाय। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर शेती विषयक बातम्या माझ्या चॅनलवरती नक्कीच जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।